तर तुम्ही बघू शकता मी आणलं आहे आज चिकन. आज बऱ्याच दिवसांनी चिकन आणलेलं आहे मी आणि मी आज त्याची वेगळी रेसिपी करणार आहे. फक्त थोडंसंच कालवण करणार आहे. अर्धा किलोपेक्षा कमी म्हणजे 100 रुपयाचे. आणि हा मी घेतला आहे मसाला वाटून. बघू शकता मी यामध्ये कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं पण टाकलेलं आहे. आलं लसूण मी ह्याच्यामध्ये चिरून टाकलेलं आहे. बघू शकता सुकं खोबरं फार खाली गेलेलं आहे. चला तर आपण हे मस्त मिक्सीमध्ये वाटून घेऊया. शकता हा माझा नवीन मिक्सी आहे. मी हा वापरायला काढला आहे, नवीनच घेतलेला. वाटून झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाला ॲड करूया. मसाला असा मस्त भाजून घेऊया. मसाला भाजता भाजताच आपण यासोबत टाकूया आपले मसाले. हा आहे धना पावडर, हळद, आणि दिस इज गरम मसाला, आणि हा आहे मालवणी आणि घाटी मसाला मिक्स. And this is a kasturi methi. आणि यामध्ये आपण लागलीच मीठ टाकूया चवीनुसार. मीठ टाकून झाल्यावर इकडे आपण चिकन वेगवेगळे केलेले आहेत. हे आहे बोनलेस चिकन आणि आहे चिकन आहे हे पण वेगळंच केलेलं आहे मी. हार्डवाले चिकन आहेत, हे दोन चिकन आहेत. मस्त आपण याला यामध्ये भाजून देऊया, शिजून देऊया. आता आपण यामध्ये ॲड करूया पाणी. मस्त ह्याला आता शिजू देऊया. आपण आता वेगळी रेसिपी सुरू करूया. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मी बोनलेस चिकन काढलेले आहेत. इकडे मी ठेवले कढईमध्ये तेल तापत. तर चला आपण यामध्ये सगळे मसाले ॲड करूया. तुम्हाला सगळे मसाले आता माझे नेहमीचे माहीतच झाले असतील. बघू शकता टॅन. मस्त ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपण ॲड करूया दही.
एवढं दही पुरेसं आहे आणि चवीनुसार मीठ. आणि हे मिक्स करायचं आहे सर्व. मॅरिनेट करून 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. तर आपण आता ह्याला फ्राय करायला घेऊया. इकडे आपलं कालवण मस्त बॉईल होते बघू शकता तुम्ही. आणि स्मेल पण खूप मस्त येतो. तर त्याला आपण आता सोडूया याच्यामध्ये. बापरे, इथं चिटकलंय. तर आपण याला हळूहळू तो करूया. मस्त असं चिटकलंय हे पीठ. आपले रोस्ट केलेले तळलेले फ्राय चिकन असे झालेले आहेत. आता आपण यातमध्ये ॲड करूया चाट मसाला. ओके, चाट करून झालं की मस्त याला हलवायचं. तेव्हा कसा आवाज येतो कुरकुरीत. मिक्स करायचं सगळं. मसाला हा सर्वत्र पसरला पाहिजे. वा, गरम आहे खूप. एक छोटंसं टेस्ट करून बघते. खूप गरम आहे, खूप टेस्टी आहे. सो आता चला भाकरी करायला घेऊया. आपल्या भाकऱ्या पण होत आलेल्या आहेत. मस्त असं भाकऱ्यांना शेकून घेऊया. भाकरी मस्त अशी आपली फुगते. भाकरी फुगली म्हणलं की कोणाची ना कोणाची नजर लागते. गॅसवर भाकरी नक्कीच भाजू नका, कारण गॅसचा जो वास आहे तो भाकरीला लागतो. त्याच्यामुळे शक्य होईल तितकं तव्यातच भाकरी फुगवण्याचा प्रयत्न करा, अथवा नाही फुगली तरी चालेल. सो जेवायला.